भेटतच नाही असले आता नाही भेटत, पहिले भेटे ना माझ्याकडे मॅजिक तो करून द्या तुझी बघ ते तयार होतं माझ्याकडे पिलोन लवकर लगेच मग माझा ते बसला थोडासा कमी झाला काहीच नाही तिथं काय नको पाय धर ना वर्धा जिल्ह्यामधल्या जाऊ नका म्हणजे आता इतक्या दूर आलो ना डॅमवर आलेला आहे आम्ही वैद्यासाठी. वैद्य नॉलेज हा या पाणी आहे आणि हा वैद्य हा इथं आम्ही रिधोरा डॅम हा रिधोरा डॅमवर आलेलो आहोत. भरपूर वनस्पती आणि पाणी अथांग आणि हे आमचे जे मिसेससुद्धा येऊ राहिले खालून. आलेलं आहे डॅमवर पूर्ण पाणी आणि हो हो आमच्यासोबत आहेत काय सर आपण पाटील पाटील सर्व आम्ही वनस्पती जानकारीसाठी आलो आहे इकडं. ते आवाज सर थोडीशी माहिती द्या. इतकी माहिती काहीच माहिती मला. रिधोरा आणि याची थोडी माहिती सांगा ना आमच्या दर्शकांना. माहिती कोणती देऊ मी? इथली या स्पॉटची माहिती. ह्या स्पॉटची माहिती हा हे बोधले महाराज धामणगाव अच्छा त्यांचे दत्तक पुत्र विश्वनाथ बावाजी यांनी इथं 12 वर्ष वाघाच्या गुफेवर तपश्चर्या केली झाडावर राहून. झाडं आहे तिथं अच्छा 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 गुफा आहे हो मंदिर आहे पाहता येते का मंदिरही आहे हो. पाहता येते जाता येते. ओके तर तिथं 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली हो ते गुप्त रूपात केली. बरं त्याच्यानंतर 12 वर्षाच्या नंतर काही लोकांना माहिती झाली की इथं बाबा आहे. तर त्यांचं पहिला चमत्कार हे जे विहीर आहे ना इथं अच्छा इथं पाणी नाही होतं. अच्छा त्याने एक दगड उचलून गुराख्याला पाणी पाजलं. तेव्हापासून ते प्रसिद्ध ते गुफा झाले. कुठल्या साईड आहे गुफा गुफा समोर आहे ना इथून जाता येते. ज्याचा विषय नाही या मार्गाने गुफा ओके आहे. ओके मी तर दाखवतो. मित्रांनो आपण आता गुफेवर जाणार आपण गुफा पाहण्यासाठी. बरं, बरं. व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. गुफा हे आहे. सर्व मंडळी आमची इथे सर्व वैद्य लोक प्राकृतिक चिकित्सक सर्व आलेले आहेत. इथे एक दिवसीय कार्यक्रम आहे आपला हा आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण परिसर याच्यात माहीत पडेल. ठीक आहे आपण पुढे चालू आता. इथं आपण गुफा आहे त्या गुफेचं सर्व दर्शन तुम्हाला करवणार आम्ही. इकडे एक गुफेचा मार्ग आहे हा या ठिकाणी जो दिसते इकडे प्रसामध्ये तो सुद्धा दिसणार. इथं आम्ही सर्व मंडळी वैद्य मंडळी सर्व आलेली आहे. तर हे इथे कोणता गुफेचा मार्ग आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवू. हे आम्ही इथे जेवणाची एक समोर आहे आणि हे विहीर आहे इथं ठिकाणी आणि विशेष पाय विहीर आहे दिसतं. पाण्यापर्यंत आपण जाऊ शकतो. हे बघा आणि हे इथं भोजनाची व्यवस्था वगैरे केलेली आहे सर्वांची. पेसा गुफेचा मार्ग कुठे इकडे या मार्गाने आपल्याला एक गुफेत जायचं आहे जिकडे महाराजांनी इथं तपश्चर्या केली. या मार्गाने आपण इथं जाणार. तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहत राहायचा. समोर तुम्हाला इथं दिसणार. तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा म्हणजे तुमच्या लक्षात सर्व येईल. नमस्कार. महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठ सेवाग्रामला मी लेक्चरशिप करते आणि जो धन्वंतरी ग्रुप आहे आयुर्वेदिक ग्रुप आहे म्हणजे आयुर्वेदिक स्टडी करणे त्या संबंधित त्यांनी आज टूर काढलेला आहे. त्या टूर संबंधी आपण इथं हां रिधोरा डॅमला. तर आणि जंगल आहे, एक फॉरेस्ट आहे. तळीविकार सरांचे मिसेस आपलं सांगा. नमस्कार, माझं नाव सिरीन तडवेकर, MGP PGP सेवाग्राम इथून आलेली आहे. इथे आज आपण आयुर्वेदिक जडीबुटी यांचा आपण अभ्यास करायला आलेलो आहोत. तर त्यामुळे ट्रिप म्हणून एक एन्जॉयमेंट आणि एक वन दिवसीय ट्रिप म्हणून आज इथे आपण सगळे जमलेलो आहोत. आणि ह्या सुद्धा दाखवून आलेल्या आहे वैद्य सुनीता वाडेकर. मॅडम आपला परिचय द्या थोडासा. मी हेमलता देशमुख वर्ध्यावरून आहे. बाय प्रोबेशन टीचर आहे आणि नॅचरोपॅथी केलेलं आहे. 5 वर्षात नॅचरोपॅथी कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉब केला आणि एक धन्वंतरी म्हणून आमचा एक नॅचरोपॅथीचा ग्रुप आहे. त्या ग्रुपची एक मी सक्रिय कार्य आणि वैद्याच्या संबंधातून वैद्य आपण जडीबुटी जाणकारी साठी पण इथं हां. आणि आम्ही इथे जो टूरच्या निमित्ताने आलेलो आहे तर जंगलात राहून
लटारे सरांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या 50 वनस्पतींची इथे आम्ही अभ्यास करणार आहोत आणि हा आमचा एक अभ्यास ग्रुप आहे. ओके काय संदेश देऊ शकता तुम्ही जगाला याच्याबद्दल, कसा वाटलं तुम्हाला हे? शकतो आम्ही की आपण शहराकडे जाण्यापेक्षा खेड्याकडे चला, जंगलाकडे चला आणि ज्या खरंच वनस्पती आहे त्याच्यापासूनच आपले रोग बरे करा. ॲलोपॅथिकला औषधं घेऊन स्वतःची तब्येत करण्यापेक्षा निसर्गाच्या सोबत आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच आपल्याला बरं करा. ओके आपण कुठून आल्या? या ठिकाणी सर्व मंडळी आमच्या सर्व लोक बसले धन्वंतरी ग्रुप का, जिसमें ये सेकंड विजिट आफ्टर गिरोली तामसवाड़ा फॉरेस्ट एरिया. हम जो आए ये रिधोरा डैम जो फ्रंट पोर्शन है उसका बैक वाटर के पीछे हम साइड आए और एक ग्रुप है जहाँ से पंढरपूर भी है. अंदर बैठने का तुम्हें बसले नहीं का तिकडे पंढरपूर से लेके अकोला से लेके नागपुर, यवतमाल, हिंगणघाट सभी जगह से लोग यहाँ आए हैं और एक अच्छा ग्रुप फॉर्म बनते हुए जा रहा है या फॉर्म हो रहा है. और पूरे सभी लोग हेल्थ रिलेटेड प्रैक्टिस करने वाले, अवेयरनेस वाले या क्लासेस लेने वाले सभी लोग इसमें हैं. तो आप सभी को लगा होगा कि जो फॉरेस्ट एरिया जो हमने बोला था तामसवाड़ा फॉरेस्ट एरिया, जहाँ से हमने रिधोरा से एंट्री की इधर, तो लगा होगा कि हम जंगल के अंदर घुस गए जो पोर्शन था. उसी हिसाब से और ज़्यादा कुछ बातचीत न करते और ज़्यादा वक्त न बिताते क्योंकि नियर अबाउट 10:30 जास्त झाले ना, 11 वाजलेले 10:52 आपण इतने 11:15 निकलना. हम लोग यहाँ से 11:15 बजे यहाँ से निकलेंगे. पीछे से फॉरेस्ट एरिया शुरू हो रहा है. यहाँ पे आप लोग जो कुआ देखा है जो यहाँ से निकलेंगे और करीबन 3 बजे तक के हम लोग यही रिटर्न आएंगे. सभी लोग ग्रुप में असेंबल रहना है. डिवाइड करेंगे 10-10 ग्रुप में. जो भी 10 लोग रहेंगे वो एक लीडर रहेगा और हमें देखना है अपना साथी कहाँ गया, कैसा है, क्या है, लगा नहीं है, पीछे छूट गया, क्या छूट गया. और जो भी सर बताएंगे वो सबको सुनने में आना चाहिए, नोट करने में आना चाहिए, रिकॉर्डिंग होना चाहिए. ये भी हमें देखना है. सभी एक दूसरे को कोऑपरेट करना है और साथ में रहना है. ठीक है. हम लोग इतने मैच बाय प्रोडक्शन सांगितलं चांगलं राहील. स्टुडंट आहे का? प्रॅक्टिस सुरू आहे माझी. सोनल मॅम. हाँ आवाज कमी है. सोनल तीर्थकर फ्रॉम वर्धा, प्रोफेशन प्राइवेट हीलर एंड नेचुरल थेरेपिस्ट. मी जयंत नागोसे वर्धेवरून. रचना मॅम. मी रचना बोबडे वर्धेवरून आली आहे, आयुर्वेदिक थेरपिस्ट. केरळचं यांचं फर्स्ट टाइम ॲज जज बोलला ना, केरळ ऑनलाईनचं ट्रेनिंग झालं. बरोबर मॅम. मी डॉक्टर कल्पना वर्षाची शिक्षक आहे. हिंगणघाट. मॅम चला खाली कुठे बघा ना, वर बघा, पटपट बघा. वैष्णवी विनोदराव बोरकर फ्रॉम वर्धा. अच्छा. काय करता? स्टुडंट. हर्षा मॅम. मी हर्षा गावंडे यांची बीजेपी सेवा कॉलेज लेक्चरशिप करते. काय हरकत नाही. नमस्कार, मी वंदना घोडके. नॅचरोपॅथ अँड योगा अँड एरोबिक्सचे क्लासेस दिले. सर. हां. निखिलेश मधुकरराव केळवलकर फ्रॉम वर्धा, नॅचरोपॅथिक. बसंत सर. मी राजू बसवंत, प्राकृतिक चिकित्सा, यमुना प्राकृतिक चिकित्सा चालवतो वर्धेला. अच्छा, बड़े छान. सर मी सतीश निखार, नॅचरोपॅथिस्ट. बसा बसा. नितीन सर. चलो. मी संजय दुर्गाव जडशिवला. अच्छा. यांची मदत घेते तुम्हाला काम पडलं. हां.
स्टूडेंट क्लब से NDDY 2021 बढ़िया। क्या करते ये नहीं बताया? वो शेयर मार्केट हाँ हाँ। नितीन होडके इलेक्ट्रिकल इंजिनियर भुगाव में जॉब करते. मी विजय ओझा, सिव्हिल हॉस्पिटल वर्धेला कॉन्सिलर आहे आणि प्रॉपर देवळी आहे माझं आणि नॅचरोपॅथी. मी नरेंद्र जाधव नॅचरोपॅथीचा अभ्यास करतो आणि त्या स्वाध्यायामध्ये कलर थेरपी शिकवायला जातो. रिटायर्ड शिक्षक आहे आदर्श हायस्कूल पुलगाव. नमस्कार, मी संदीप सुधाकरराव शिंदे, NDDY स्टुडंट आहे आणि बाय प्रोफेशन नेटवर्क मार्केटिंग. मी शिरीन तळवेकर, महात्मा गांधी प्राकृतिक जीवन विद्यापीठ हॉस्पिटल कोऑर्डिनेटर. माझं नाव अदिती गोवर्धन आंबेकर आहे. मी मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन आहे नागपूरला. NDDY कोर्स आणि NDDY झालेला आहे. एमएलचं चांगला आहे. सादिया खान, स्टुडंट ऑफ सेकंड ईयर नॅचरोपॅथी. चलो फिरोज, NDDY और बाय प्रोफेशन क्या कर रहे हो? अच्छा. माझं नाव चैताली प्रेरणा ठाकरे, मी डायटिशियन आहे आणि NDDY स्टुडंट. माझं नाव भाग्यश्री अविनाश बोंडे, मी फ्लोअर मॅनेजर आहे वनानगरी शालेय इथे आणि NDDYला थर्ड इयरला. इस्मा, आय एम अस्मा खान and I am NDDY second year student of Polytechnic BSc third sem student. मी हेमलता देशमुख, अंजिला सरस्वती विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून काम करते, वर्धेला राहते. आमच्याकडे पण नॅचरोपॅथीचा नाही, मी हेमलता देशमुख आहे. नलिनी कठाने फिजिओथेरपी प्रॅक्टिस करते वर्धेला. NDDY पण आहे. अर्चना मॅम, मी वैद्य सुनीता वाडकर, फ्रॅक्चरचे रेकॉर्ड लेख वगैरे बनवते आणि लेख वगैरे लावते. फ्रॅक्चरचे कुठे राहता? अकोला. अर्चना मॅम, नमस्कार, मी अर्चना साबळे वर्धेला असते आणि मी NDDY सेकंड इयरची स्टुडंट आहे, सोबत नेटवर्क मार्केटिंग आणि ब्युटिशियन पण आहे. मॅडम नेक्स्ट रजनी मॅम. माझं नाव रजनी शेट्टे, मी नॅचरोपॅथी हेल्थ सेंटर चालवते आणि सोबत ब्युटी पार्लर चालवते. 1 मिनिट आवाज कमी. ही तिसरी वेळ आहे मी म्हणतोय आवाज कमी. आता बघा तुम्ही. माझं नाव आहे सुग्रीव श्रीपती देवकर, मुक्काम पोस्ट कानापुरी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी रेशीम मित्र सोलापूर म्हणून करता माझी निवड आहे. रेशीम उद्योग शेतकऱ्यांना मी मोफत मार्गदर्शन करतो आणि डॉक्टर वाडेकर यांच्याकडे मी MDMचा कोर्स करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी आलो होतो. मी ॲरिक्युलर थेरपी, मर्मचिकित्सा, कायरोथेरपी, नाखून थेरपी याच्याबद्दलची प्रॅक्टिस करतो आहे. मैं लद्दाराम आहूजा, योग के फील्ड में मेरा कार्य है, वर्धा का. जय जगत, मेरा नाम डॉक्टर अनूप कुमार भुतड़ा. पहली बैच जो थी अनंतकाल स्वाध्याय मंदिर की, तब मैंने NDDY किया हूँ. मेरी एक दुकान है एक्सिस बैंक के सामने, भुतड़ा बुक डेपो. धन्यवाद. मी वैद्य वाडेकर, राहणार अकोला आणि NDDY केलेला आहे, नॅचरोपॅथी केलेला आहे. त्यानंतर MDMचे कोर्स केले आणि अनेक 65 प्रकारचे कोर्स लोकांना शिकवतो. आणि विशेष माझी हॉबी म्हणजे जडीबुटीवर संशोधन करणे आणि बिना ऑपरेशन फ्रॅक्चर जोडणे. आम्ही पती पत्नी सोबत आहे. बढिया. तुम्ही याच्यामध्ये म्हटलं एक आहे की आपल्यासोबत जे आजचे जे प्रमुख वक्ता म्हणा किंवा प्रमुख मार्गदर्शक आहे सुभाष रडारे सर, और उनकी जो टीम है गजू, जिसको हम गजू भाई बोलते हैं, संजीव भाई बोलते हैं, ये 3 लोग खास करके इनका एक पूरा टीम. ये तीसरा भाग और ये पहला भाग. ठीक है. आता कोणाला तरी सिनियर मोस्ट माणसाला बोलवा घ्यायचं. ठीक है. जैसे कि हमने बोला 4 मिनट कम है 11-15 को, हमें यहाँ से निकलना भी है. बराबर टाइम शेड्यूल फॉलो करना है विद ग्रुप. बाहर जाके हम ग्रुप सेंड करेंगे और 4 ग्रुप में हम लोग बैठेंगे. ठीक है. काही बोलू यांच्या हस्ते आपण पुस्तक. अच्छा सर या
समोर या तुम्ही समोर द्या. एक फोटो हा सर्व टूर निघालेला आहे आणि जंगल परिसरामध्ये जाऊन पूर्ण वनस्पतींचं नॉलेज, जडीबुटींचं नॉलेज हे देणार आपल्याला. हे दूरदूरून सर्व लोक आलेले आहेत. हा ग्रुप आता आमचा चाललेला आहे वनामध्ये. मित्रांनो पूर्ण पहा तुम्ही. आणि वनामध्ये गेल्यानंतर जंगलांची जे वनस्पतीचं जनरल नॉलेज आहे, त्याच्याबद्दलचं काही रासायनिक संघटना आहे ते कशावर चालते या संदर्भामध्ये या ग्रुपला सर हा जो वैद्य शिकणारा जो ग्रुप आहे जडीबुटीबद्दलचं हे सर्व जाणण्यासाठी आजच्या युगातसुद्धा उत्सुक लोक आहेत. हे आपल्याला दिसून येईल की जडीबुटी हे जिवंत कशी राहणार पुढे याच्या संदर्भामध्ये हे सर्व जाणकार घेण्यासाठी हे आमची वैद्य मंडळी पुढे चाललेली आहेत. मोठमोठे डॉक्टर आहेत, कोणी नॅचरोपॅथीचा आहे. तर कसं वाटते तुम्हाला जंगलाचा कसा वाटते? खूप छान छान वाटत आहे आपल्याला. हा परिसर कसा वाटतो याला? तर मस्त सुंदर आहे सर. तर हा सर्व परिसर पाहण्यासाठी जात आहेत सर्व वैद्य लोक आहे, डॉक्टर लोक, वैद्य लोक. तर पूर्णपणे तुम्ही हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला वनस्पतीची जाणकारी होईल, माहिती होईल. तर हे पंढरपूरहून आलेले आहेत. अनेक ठिकाणचे हे पाटील सर आहेत, ह्या ताईसुद्धा चाललेल्या आहेत. हे सर्व आपल्या जंगलामध्ये आपल्या वनस्पतीचा परिचय घेण्यासाठी जात आहेत. तर चला आपण पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि पुढेसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू आणि व्हिडिओ कंप्लीट पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती होईल. चांगला जाताना थोडं खाली पहा, खाली पाहून चला. तर हा जो जंगल परिसर आहे मित्रांनो, हे बघा, ही आहे ती गुफा. हां सर इकडे थोडं याच्यामध्ये जा सर. ही ती गुफा आहे जी गुफा आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर ह्या गुफेमध्ये इथून हे आतमध्ये गुफा जाणार आहे. आपण जाणार आहोत. नाही इथे जाता येत नाही. जोडे चपला बाहेर बाहेर सामोर नका जाऊ सर. जायचं असेल तर जोडे चपला बाहेर ठेवा. वड आहे जो अनेक वर्षापासून इथं वहाग याच्यामध्ये राहायचं आतमध्ये. हे जे महाराज लोकांना इथे दिसतात या महाराजांचं इथं तपश्चर्या करायचे हे बाबा विश्वनाथ म्हणून. घेतलं अरे मी आज जातो थोडा. नाही आतमध्ये जाता येत नाही, आतमध्ये जाता येत नाही. शांत राहा बोलू नका, त्या जवळ बोलू नका, शांत राहा. मी काय म्हणताय, शांत राहा, शांत. बघा तुम्ही इथे आलेला आहे स्टडी विजिटला. जुते चप्पल दूर राहा. नितीन बस नितीन, दूर नको जाऊ. येतात नाही अरे येऊन ना इकडं बाहेर. अरे नको ना नितीन सर. नहीं उधर जाना ही नहीं अपने को. नितीन ये मागे वापस आयो. नितीन सर रिक्स नका घेऊ बरं, आपल्याला माहिती हम लोगों को पीछे और जाना है. चला बोलवतो नितीन सर कशाला बा तुम्ही नको तुम्ही सिनियर आहे ना. लिमिटेशन आहे ना काही. देखना सबको लगेगा. तुळशीच आहे ते, पण रामा तुळशी आहे. कॅन्सर मध्ये चालते. हा कॅन्सरचं सांगून देतो. रामा तुळशी एक, भिलावा दुसरं, भिलावा म्हणजे आपण बघितलं भिलतक नाही ते तिथं रोड तिथं पाहिलं आपण. हा भिलावा, रामा तुळशी, लाजाळू. आवाज कमी, लक्षात घ्या. लाजाळू, सिसमचे पानं, लाजाळू, भिलावा, मंजिष्ट पावडर, आणि ते आपण हे असतो ना सोन्याचं झाड, आपटा, त्याचा रस
इंद्रजव आणि भुईनिम याचा काढा द्यायचा कॅन्सरवाल्यांना. अच्छा, त्याचा तो बिलकुल कितनी 60% मात्रा में कंट्रोल होते. साहेब मात्रा कितनी लेना? सम घ्यायचं, से सेम घ्यायचं. सबके पत्ते. 60% एक आपल्याला भोयर नावाचा एक माझा दोस्त होता, त्याला मी 60% दुरुस्त केला. हा लावण्याचं त्याचं वेगळं आहे, ते आपण मलम तिथं सांगू. मग कोणत्या रोगावर सर? कैंसर. कॅन्सर कोई भी जात का? कोई बॉडी कोई भी इंटरनल सर झाडाचं नाव काय? झाडाचं नाव काय? कोणचं? वो मुझे बताइए झाड़ कौन सा है? हाँ, तो वो आप बता दीजिए. हाँ देखेंगे आगे मैं अर्जुन लकवा के लिए भी है. हाँ? तो पहले क्यों नहीं मिले? तो वो तो भगवान जाने. क्यों नहीं मिले? याचा पाला आणि आपला याचा निरगुडीचा पाला दोन्ही याच्यात आंघोळीच्या पाण्यात टाका. कसंही तुमचं आंघोळीचं म्हणजे पेन करत असेल, पेन किलर डायरेक्ट बॉडीला पूर्ण कंट्रोल करते पेन किलर. सर झाडाचं नाव सांगा. निरगुडी किनी आणि दोन्ही एकत्र हांड्यात टाकून द्या आणि ते हे करा, पूर्ण बॉडीचं पेन किलर खतम करतात 12 घंट्यात. हा निरगुडीचं झाड आहे? नाही, किनीचं झाड आहे. किनीचं झाड निरगुडी बघितलेच आहे आपण. किनी आणि निर्गुडी. किनी आणि निर्गुडी समप्रमाण. समप्रमाणात कमी जास्त. सर तुम्ही काही सांगता थोडंसं मला इकडे जा, म्हणजे याचा रेकॉर्ड व्हायला. ठीक आहे ना, काही ऑडिओ रेकॉर्डिंग करा, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मेमरी खाणार. ऑडिओ पिंपळामधलं क्रॉस जात म्हणून काकड नावाची वनस्पती आहे. हे वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये टाकल्या जाते, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे कंपल्सरी एक चालत नाही, कुठलीही वनस्पती एक फक्त सिंगल मध्ये काही पण वनस्पत्या काम करतात. सपोर्टिव्ह आहे. हा सपोर्टिव्ह आहे. सपोर्टिव्ह सिस्टीम. हा म्हणजे आयुर्वेद नाही तर इथं फिरू आपण. हे भेऱ्याचं झाड. हा भेरा खूप माहीत आहे त्यांचे प्रयोग. श्वेत पदरवाल्यांना दिल्या जाते. श्वेत पदार्थ भेरा नावाचं ना. हा भेरू. ही भेरा नावाचं वनस्पती आहे आणि श्वेत पदार्थ म्हणजे पांढरं पाणी ज्याला जाते. खोड आहे. हा या इकडे सर्वजण एक साथ या इकडे. हे बा हे भेरी नावाचं झाड आहे. भेरी नावाचं हे झाड. आणि भेरी ज्याला आपण इंग्लिशमध्ये आपण याला लिकुरिया म्हणतो आणि जनरल भाषेमध्ये जे पांढरं पाणी वाहते MC मध्ये त्याच्यावर हे काम करते. सर हे कसं द्यायचं आहे? त्याचा फॉर्म्युला नंतर सांगू आपण. ओके आठवण ठेवा आणि विचारता तुम्ही काय. वो झाड़ का नाम लिख